गेल्या 2 दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होतीये। पंढरपूर नगर परिषद आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क केलाय। काही भागांत सावधानतेचा नागरिकांना इशारा देण्यात आलाय। सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवण्याची तयारीही सुरू झालेली आहे। मागील 2-3 दिवसांपासून भीमा खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी भीमा नदी पात्रामध्ये कालपासून 1,25,000 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। तो विसर्ग आता पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे आणि पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदी आता इशारा पातळीवरून वाहू लागलेली आहे। त्यामुळे नदीकाठच्या काही घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण या ठिकाणी बघतो की खरं तर चंद्रभागेच्या काठी असलेली व्यासनारायण झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीमधील काही घरांमध्ये आता पाणी शिरलेलं आहे। येथील लोकांना सुरक्षित स्थळी देखील हलवण्यात आलेलं आहे। प्रशासनाने देखील या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। काळजी घेण्याचं देखील आवाहन केलेलं आहे। एकूणच बघतो की आता पंढरपूरमध्ये खरं तर पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आज सकाळपासून धरणातून जो विसर्ग आहे तो कमी करून तो आता 50,000 इतका करण्यात आलेला आहे। त्यामुळे काही प्रमाणात दिलासा असला तरी वरच्या भागात पाऊस झाला तर पुन्हा पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या भागातील नदीकाठच्या लोकांवरती पुराची टांगती तलवार अजूनही कायम आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।